दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात महाराष्ट्र बाजारपेठ आणि सक्षम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वारसा उत्सवांचा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये मराठी संस्कृती, लोकपरंपरा आणि विविध सण उत्सवांचा समृद्ध वारसा रंगमंचावर जिवंत स्वरूपात सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे लेखन, निवेदन आणि निर्मितीची जबाबदारी श्रुती परब यांनी सांभाळली, तर रोहिणी वाईरकर आणि निलिमा खोत यांनी सहनिर्मात्या म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यक्रमाचे तांत्रिक संयोजन निकिता घरशी यांनी केले, तर व्यवस्थापनाची धुरा गजानन शिंदे यांनी सांभाळली। आयोजकांनी सांगितले की वारसा उत्सवांचा या कार्यक्रमाचे सादरीकरण आता महाराष्ट्रातील विविध शहरांमध्येही करण्यात येणार आहे, जेणेकरून मराठी संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल। यावेळी आयोजकांनी रसिक प्रेक्षकांना आगामी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। सर्वप्रथम नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। स्वयंसिद्धा प्रस्तुत वारसा उत्सवाचा जो काही आपण कार्यक्रम आज इथे पाहत आहात, तर खरं तर ही नवीन संधी आहे आम्हा सर्वांसाठी। आणि श्रुतीताई परब हिनी खरं तर महिलांना जो काही प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला काम करायची संधी दिलेली आहे। आजपर्यंत तुम्ही पाहत असाल की LED म्हणा, इतर काही गोष्टी म्हणा, आजपर्यंत पुरुष वर्ग सांभाळत होता आणि ते चांगल्या प्रमाणे सांभाळत होते, त्यामध्ये काही शंका नाही। परंतु आज स्वतः मी एक वुमन एंटरप्रेनर म्हणून मला श्रुतीताईंनी ह्याच्यामध्ये संधी दिली आणि तिने मला सांगितलं की निकिता तू येऊन कर। तर मी थोडंसं पहिला ट्रायल व्हर्जनमध्ये होती आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म मला दिल्यासाठी पहिल्यांदा मी श्रुतीताईचं आणि त्यांच्यासोबत सहनिर्माते निलिमाताई आणि वाईरकर ताईंचं खूप खूप धन्यवाद मानते। आणि माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी सगळ्यांनी असंच पुढे यावं आणि जे काही कार्यक्षेत्र आहेत, म्हणजे फक्त कलाकारांनी नाही तर महिलांनी सगळ्या कार्यांमध्ये पुढे येऊन काम केलं पाहिजे। आणि नक्कीच ह्या पुढेही मला अजून मोठी संधी मिळेल ताईसोबत आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, इंडियामध्ये नाही तर आउट ऑफ इंडिया पण आम्ही जाऊ, यामध्ये मला काही शंका नाही। खूप खूप धन्यवाद। निलिमाताई, आपण या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहात, काय भावना आणि काय शुभेच्छा द्या उपक्रमाला? खरं तर जसं श्रुतीने सांगितलं, स्वयंसिद्धा महिला मंडळ गेली 11 वर्ष मराठमोळी पारंपरिक पद्धती, सण, रूढी रिवाज सगळं आम्ही सांभाळत, म्हणजे आमचे मंडळात सगळेच आम्ही सण साजरे करतो। त्याप्रमाणे श्रुतीने सांगितल्याप्रमाणे आमच्या मनात नेहमी असं होतं की ह्या आपले हे जे पारंपरिक सण आहेत, रूढी परंपरा आहेत, ते आपल्या पुढच्या पिढीला कशा कळणार, कारण आत्ताच्या पिढीला खरंच सण कसे साजरे करावे हे खरंच माहित नाहीये। तर आमचा हा छोटासा खरं तर प्रयत्न आहे आणि आमचा असा प्रयत्न राहणार आहे की जसं आम्ही शिवप्रताप म्हणजे महाराजांची आमच्या पद्धतीने जी आम्ही सेवा केली आहे, ती जशी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, नव्या रूढी पिढीपर्यंत पोहोचवतोय, तसाच ह्या आमच्या मराठमोळ्या रूढी परंपरा ह्या नवीन पिढीपर्यंत पोहोचाव्यात एवढीच इच्छा आहे। आणि यासाठी प्रेक्षकांची साथ आम्हाला खूप गरजेची आहे। ज्या वेळेला आमचा प्रयोग लागेल वारसा उत्सवाचा, त्या वेळेला प्रयोगाला सर्व प्रेक्षकांनी अशीच गर्दी करावी हीच इच्छा आहे। नवीन कन्सेप्ट आम्हाला करायला मिळाली। श्रुतीताईंनी म्हणजे कन्सेप्ट सांगितला होता की आपल्याला असं काम करायचं आहे। रेग्युलर आपण एक बांधलेला शो आपण करतो, पण हा काहीतरी वेगळा होता की आपण समोर प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दाखवायचं। त्याच्यामुळे हा कन्सेप्ट करताना आम्हाला खूप मजा आली आणि ताईंचे त्याच्यासाठी आभार। नमस्कार, मी श्रुती परब। स्वयंसिद्ध महिला मंडळांनी प्रस्तुत केलेला हा कार्यक्रम वारसा उत्सवांचा। तर आपल्या मराठी संस्कृती, आपल्या रूढी परंपरा आणि आपले उत्सव हे पुढच्या पिढीमध्ये रुजू व्हावेत आणि ते जुन्या पद्धतीने आपल्या खऱ्या पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे साजरे होतात हे दाखवण्याचा आमचा एक प्रांजळ आणि छोटासा प्रयत्न आहे। तर तो आत्ताच आम्ही आणलेले, आज मी ह्या गोष्टीबद्दल किंवा ह्या सगळ्याबद्दल मी खूप नाही बोलणार, कारण आता तर आमचं पहिलं पाऊल आहे, आता तर ही आमची सुरुवात आहे। पण 25व्या प्रयोगापर्यंत पोहोचू तेव्हा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आवर्जून बोलवू। पण तोपर्यंत तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला एक छोटीशीच मदत हवी आहे
की तुमच्या मार्फत आपल्या सगळ्यांमार्फत हा कार्यक्रम आणि आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावा. कारण हे माध्यम आपलं असं आहे की या माध्यमातून आम्ही थेट लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणूनच आज या माध्यमाद्वारे आपण सगळे आलात आणि आवर्जून ह्या आमच्या आत्ता पहिलंच पाऊल टाकलेल्या छोट्याशा कार्यक्रमाचा तुम्ही दखल घेतलीत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे स्वयंसिद्ध महिला मंडळाने. या कार्यक्रमाची निर्मिती, लेखन आणि निवेदन करते मी श्रुती परब. या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या आहेत रोहिणी वाईरकर आणि निलिमा खोत. याची नृत्यांगना आहे गीतांजली आणि गीतांजलीला साथ देतो भूषण, संध्या असे सगळे अगदी होतकरू आणि गुणी कलाकार आहेत. त्याबरोबर आमचा तांत्रिक विभाग सांभाळतात निकिता घडशी. याच्या मुख्य नृत्यांगना आहेत कविता ताई घडशी आणि याचं म्युझिक म्हणजे संगीत संयोजन केलेलं आहे अभिदादानी, अभि मोरे यांनी. खूप नावाजलेले चांगले वादक आहेत आणि लाईट्स आणि साऊंड जे तुम्ही छान ऐकताय, अगदी आपल्याला क्लिअर ऐकू येते, अंगावर आवाज येतोय. लाईट्समुळे बघायला अजून छान वाटते. त्या लाईट्स केलेल्या आहेत संदेश गायकवाड यांनी. यांचं एकंदर व्यवस्थापन सांभाळतात गजानन शिंदे. यांचे मीडिया पार्टनर आहेत सोहम डिजिटल. ही थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आणि तुम्हा सगळ्यांना आमची एकच विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचा हा छोटासा कार्यक्रम, आमचं पहिलं पाऊल लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमची अगदी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. आमच्या 25व्या प्रयोगाला, 50व्या, 100व्या, अगदी 5000 प्रयोगाला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी यावं, जरूर यावं आणि पुढेही कार्यक्रम बघा. कसा वाटला हे तुमच्या मार्फतही लोकांना नक्की सांगा. प्रेक्षक नाचत होते. वारसा उत्सवांचा याच्यामध्ये आम्ही मराठमोळ्या जे आपलं संपूर्ण वर्षभरातले जे सण आहेत आणि मुळात काय होतं आपल्याला महिने विचारले. आता तुम्ही मला सांगा बरं, आपले महिने कोणते आहेत? मराठी महिने चैत्र वैशाख ना. हा, पण हे आता त्यांनी विचारलं मध्ये बोलल्या म्हणून. नाहीतर आपण सांगताना काय सांगतो जानेवारी फेब्रुवारी. जानेवारी सुरू होतं आमचं, जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं तर नाही. चैत्र महिन्यापासून आपल्या वर्षाची सुरुवात होते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून त्यानंतर आपले उत्सव सुरू होतात आणि ही छोटीशी प्रांजळ प्रयत्न आमचा लोकांपुढे मांडण्याचा होता आणि त्याला आम्हाला साथ मिळाली. म्हणजे आम्ही स्वयंसिद्धांनी ही संकल्पना मांडल्यानंतर गीताची आम्हाला साथ मिळाली, भूषणची साथ मिळाली, निकिताची साथ मिळाली, कविता ताईची तर अगदी भक्कम साथ मिळाली. असं सगळ्यांनी एकत्र येऊन आणि महिलांनी ठरवलं तर काय अशक्य आहे? सगळंच शक्य आहे. धन्यवाद. पुढेही कार्यक्रम बघा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून आस्वाद घ्या. ह्या कार्यक्रमामध्ये वारसा उत्सवाच्या मध्ये आपण परफॉर्म करत आहात, काय भावना सांगाल? पहिलं तर मी श्रुतीचे आणि या दोघींचे आभार मानेन, कारण का माझा पार्टच वेगळा आहे लावणीतून आणि मला आता त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये अगदी वेगळं फोकचं आणि सगळं करायला त्यांनी जी संधी दिली त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद करते. आणि असं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे आणि आत्ताच्या पिढीला कळायला पाहिजे की सण काय असतात. त्या संघाने आम्ही सुतीताईंनी सगळी संकल्पना मांडली आणि हे सगळं तयार केलं. तर प्रेक्षकांना एवढंच सांगायचं की जसे लावणीला तुम्ही हे करता तसं आमच्या कार्यक्रमाला पण तिकीट काढून या. नमस्कार. कसं असं जिजाई घडली म्हणून शिवाजी घडला. महिलांचं पहिल्यापासूनच आपल्या समाजात अतिशय महत्वाचं स्थान आहे. तर मुलगा ज्यावेळी लग्न करतो त्यानंतर ती एखादी स्त्री येते तेव्हा ती 7 पिढ्यांना घेऊन येते. आज आपण बघत आहोत की आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतच घालतो, मराठी शाळेमध्ये घालत नाही. आपल्यासाठी देव असतो आणि त्यांच्यासाठी तो गॉड असतो. आपण बघितलं तर आपली मुलं असतात इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणाल तर तो 5 वर्ष जुना होतो आणि मराठीमध्ये 5 वर्षांनी मोठा होतो. आणि असं काय झालंय की आज मी माझी मुलगी होती का तिला मराठी सणच माहिती नाही, मराठी महिने माहित नाही. कारण आपण जे आज जगतोय हा आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार जगतोय. त्याच्यात आपण 31 डिसेंबर हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण असतो का, आता नवीन वर्ष होतं, पण आपलं नवीन वर्ष होतं हे गुढीपाडव्याला होतं. आता सध्याच्या युगात आपल्या मराठी सणांना कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काय झालंय, प्रत्येक जण इंग्रजी शाळेत मुलांना घातल्यामुळे त्यांना आपले सण काय हे कळतच नाही. त्यामुळे हा एक छोटासा प्रवास आहे की वारसा उत्सवामधून आज आपलं वर्षभरात किती सण येतात ते मुलांना एका आपण 2 तासाच्या 3 तासामध्ये आपण सादरीकरण करून तो लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी सर्व रसिकांना विनंती आहे की आपण या आपल्या मुलांना फॅमिलीला जरूर घेऊन या आणि जे सण आज आपण ज्या सणांमुळे आज मराठी माणसाची ओळख आहे, आज एवढे हे सण साजरे होतात म्हणून आज आपण म्हणाल की बाजारात कितीतरी मोठी उलाढाल होते, कितीतरी आज दिवाळीला एवढी चांगली खरेदी होते, गणपतीला आज प्रत्येक जण घरी आणतो, एवढे
डेकोरेशन वगैरे करतो. आज आपण म्हणतो इकॉनॉमी ही आपल्या मराठी सणांमुळेच चालते. बाकीच्या धर्मात मला माहित नाही किती सण होतात, पण आपल्या धर्मात प्रत्येक महिन्याला 2-3 सण होतात आणि हे सगळं सादरीकरण आज स्वयंसिद्धा प्रस्तुत आपण सादर करत आहोत. तर आज तुम्ही सगळ्यांनी जिथे जिथे आमचा कार्यक्रम असेल तिथे तिथे सगळ्यांनी आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि तुम्ही आला त्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार.